प्रभूची स्तुती असो. सॉरी, मला ख्रिसमस किंवा नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी काही स्पेशल व्हिडिओ बनवता नाही आला. कारण मी थोडी आजारी होती आणि पण आज प्रभूचं जे वचन आहे आणि प्रभू जे आपल्याला सांगणार आहे ते मी आज शेअर करणार आहे. माझं स्वतः प्रभूने मला काय शिकवलं एवढ्या दिवसांमध्ये सगळं काही तुमच्याशी एक हार्ट टू हार्ट टॉक करणार आहे. तर खूप दिवसांपासून मला असं वाटतंय, की आपण सगळेजण ना कसल्या ना कसल्या संघर्षात आहोत. कसल्या ना कसलं खूप कठीण प्रसंगातून चाललो आहोत आणि काही लोकं खूप जास्तच कठीण प्रसंगातून चालले आहेत आणि तुम्हाला कसलीच आशा दिसत नाहीये, कसला होप दिसत नाहीये. तुम्हाला काही गोष्टींमधून निघायचंय, निघता येत नाहीये आणि असं वाटतंय, की परीक्षा कधी संपणार? एका पाठोपाठ एक परीक्षा येते आपली आणि याच्यातून प्रभू आपल्याला काय नक्की सांगतायत. तर मी माझा एक्सपिरियन्स थ्रू तुम्हाला काहीतरी खूप जे मला प्रभूनी शिकवलंय ते शेअर करणार आहे. तर असं झालं की न्यू इयरच्या अगोदर अ, अ, मला माहीत नाही अचानक माझा मोबाईल खाली पडला आणि माझा डिस्प्लेच उडाला. आणि मला असं वाटलं की मदर मेरीचं हे गिफ्ट होतं माझ्यासाठी. कारण कुठेतरी फोन एकदम गेल्यावर कसं असतं की आपण आपल्या रिअल गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतो, की नक्की आपल्याला काय चाललं आहे, काय गोष्ट आपल्याला सतवते आणि मग मी फोन लगेच ठीक केलाच नाही. मी आज थोडे दिवस असंच ठेवला फोन. नंतर मी आजारी पडलेली आणि मला असं वाटलं, की स्पिरिच्युअल म्हणजे आपण आध्यात्मिक जे संघर्ष बोलतो आणि फिजिकल हेल्थ म्हणजे जे आपले आरोग्य आहे, हे दोन्ही मला अ, खूप जास्त संघर्ष येत होते एकत्र आणि एकापाठोपाठ एक, एकापाठोपाठ एक मला असं वाटत होतं, की हे कधी संपणार? पण त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत होत्या, की माझं हृदय आहे, ते पूर्णपैकी प्रभू येशूवरती अवलंबून कसं राहायचं, असं मला प्रभू आतून शिकवत होते. आणि मला एक गोष्ट प्रभूने जी शिकवली आहे, ती आहे, की तुम्हाला आणि मला आपल्याला दररोज जे काही ट्रायल्स किंवा जे काही संघर्ष येतील, त्या आपल्याला मनापासून स्वीकार करायच्या आहेत. आपण जर का फाईट करायला लागलो ना, तर मग आपली शांती जाते आणि आपण खूप पॅनिक करायला लागतो. आपण खूप घाबरायला लागतो, की असं का होतंय? आणि मी एकटी आहे का? मलाच असं होतंय का? तर असं काहीच नाहीये. प्रभू आपल्या सगळ्यांना आहे ना, आपलं हृदय, मन हे तयार करतायत सार्वकालिक जीवनामध्ये त्यांच्यासोबत राहण्यासाठी. आपण आहे ना, फक्त इकडे जिंकण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्याला इकडे जिंकून काय मिळणार आहे? आपल्याला मेन तर प्रभू येशूसोबत राहायचंय आणि अनंत जीवनामध्ये जाण्यासाठी कधी-कधी ना, आपल्याला खूप जास्त ह्युमिलिएशन म्हणजे कधी-कधी खूप लोकं आपल्याला काही बोलतील, टोचून बोलतील. आपल्याला लक्ष नाही देतील. आपल्याला खूप साऱ्या प्रसंगातून जावं लागणार. देवाच्या शब्दामध्ये हे लिहिलं आहे, की खूप कठीण प्रसंगातून आपल्याला देवाच्या राज्यामध्ये जावं लागणार. तर मला तुम्हाला हे आश्वासन द्यायचं आहे, की तुमच्या आणि माझ्या विश्वासाची पारख अ, हे परीक्षांमधूनच होणार. आपल्याला जावं लागणार, पण आपल्या सोबत प्रभू येशू आहे. आपला विश्वास मात्र आपल्याला पक्का ठेवायचा आहे. तर मला या अनुभवामधून ही गोष्ट कळली, की ॲक्चुअली काय होतंय, की आपण आहे ना खूप टाईम मोबाईलमध्ये राहतो ना, मग आपला जो फोकस आहे, की आपला जो येशूबद्दलचा आपला जो थॉट आहे, की विचार आहे ना, तो एकदम गायब होऊन जातो. म्हणजे आपल्याला विसर पडतो. त्यांच्या वचनांचा किंवा त्यांनी जे आश्वासने दिले आहेत, प्रॉमिसेस दिले आहेत, त्याचा आपल्याला पूर्णपैकी विसर पडू शकतो. आणि मग आपलं मानसिक आरोग्य एकदम लो होतं आणि आपण पापात पडू शकतो. म्हणून मला समजलं, की ॲक्चुअली आपण कसं मेडिसिन किंवा आपण कसं औषध घेतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आजारी असलो की, त्याच प्रकारे ना आपल्याला आपला फोकस परत प्रभूकडे आणावा लागणार. तो असाच येणार नाही. आपल्याला आपल्या मनाला किंवा आपल्याला सगळं डिस्ट्रॅक्शन बंद करून इंटिरियर लाईफमध्ये स्वतःला देवाचा शब्द मेडिटेट करणं, दिवसातून 2दा 3दा त्याच्यावर मननचिंतन करणं करावं लागेल. ते स्वतःहून होणार नाही.
आणि रोजरीची प्रार्थना जर का आपण ॲक्चुअली मनापासून केली, विश्वासाने, सगळं डिस्ट्रॅक्शन काढून, मदर मेरीशी गप्पा मारून आणि जीजसला सगळं देऊन, तर आपल्याला ना हीलिंग आणि डिलिव्हरन्स म्हणजे पूर्णपैकी मुक्ती अ, काही ॲडिक्शन्समधून किंवा आपल्याला खूप चांगलं हीलिंग आपल्याला फक्त रोजरीनी मिळू शकते, जर का आपण मनापासून रोजरी केली तर. कॉन्सन्ट्रेशननी. हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करते. तर हे सगळं होणार आणि आपण आहे ना खूप छोटे-छोटे असे परमेश्वर किंवा बनवून ठेवले आहे स्मॉल गॉड्स आणि ती आहे आपल्याच आजूबाजूची लोकांना आणि ती चांगली लोकं आहेत. मी काय असं नाही बोलत आहे, की त्यांच्यासोबत काय वाईट आहे. म्हणजे सगळी लोकं चांगली आहेत. परमेश्वराने बनवली आहेत. पण आपण काय करतो, आपण त्यांना अधिकार दिला आहे आणि मग ते जसे वागणार, ते आपल्याबद्दल काय मत ठेवतायत आणि ते काय म्हणतायत, त्याच्यानुसार आपल्याला असं वाटतं, की आपली सेल्फ वर्थ म्हणजे आपली व्हॅल्यू जी आहे, ती त्याच्यावर डिपेंड करते, की लोकं आपल्याला कसे ट्रीट करतायत, आपल्याशी कसे बोलतायत. जर का ते नाखुश आहेत, तर मग आपल्याला वाटतं, नाही आपण चुकीचं काहीतरी केलं आहे आणि आपण एकदम सॅड होऊन जातो, एकदमच जास्त निराश होऊन जातो. आणि ते खुश आहेत तर आपल्याशी तर सगळं खुश आहे. तर हे सगळं प्रभूनी बरचसं माझ्यामधून काढण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण फोकस जो आहे तो त्यांच्यावर आणला, की ते परमेश्वर आहेत आणि ते आपल्याबद्दल काय म्हणतात ना, तेच ॲक्चुअली काउंट होणार आहे. म्हणून आहे ना, या रॅट रेसमध्ये नको जावं. जे जगामध्ये संसारात चाललं आहे ना, की कोण उत्तम आहे आणि कोण पहिला येणार आणि कोण सगळ्यात चांगलं करतंय आणि कोण वाईट करतंय, हे ना काहीच उपयोगाचं नाहीये. आपल्याला परमेश्वराने काही सांगितलं आहे, येशूनी सांगितलं आहे, की जो कोणी माझी इच्छा करेल, फक्त लॉर्ड, लॉर्ड बोलणार नाही, माझी इच्छा करेल, तो स्वर्गराज्यामध्ये असेल. तर प्रभूची इच्छा करणं म्हणजे कधी-कधी ना प्रभूला काहीच नाही हवंय, की आपण करावं. ते कधी-कधी बोलतात, "बी स्टिल अँड नो दॅट आय एम गॉड." म्हणजे आजारी असू, तर आपण जास्त हलचल नाही करू शकणार. थोडंफार आपली जी ड्युटी आहे नेहमीच्या त्या करू. पण आपल्याला असं ना नुसतं वाटतं, की काहीतरी केलंच पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. आपण स्थिर नाही राहत आहे. आणि शांत राहून, स्थिर राहून प्रभूसोबत वेळ घालवा. हा वेळ आहे ना खूप खूप इम्पॉर्टंट वेळ आहे. सगळ्यांना खुश करण्याच्या नादामध्ये येशूलाच दुःखी करतोय आपण आणि त्यांना हवंय ते नाही करत आहे. पण ह्याला पण खुश ठेवायचंय, तिलाही खुश ठेवायचंय, ह्यांनाही खुश ठेवायचंय. पण आपण स्वतः शांतीमध्ये किंवा मनामध्ये आपली खरी शांती तेव्हाच येईल, जेव्हा येशूला हवंय ते आपण करायचे प्रयत्न करू. त्यांना पहिलं प्रसन्न करू. त्यांना काही करायची गरज नाही प्रसन्न करायला. पण त्यांच्या मार्गानुसार चालण्याने आपण स्वतःला खुश करतो आणि आपण देवाची इच्छा करतो. आणि ती इच्छा काय आहे? येशूला हवंय का आपण ते एक्स्ट्रा प्रोजेक्ट घ्यावं, ते घ्यावं, की आपण स्वतःहून ते ओढून घेतलं आहे? तर हे सगळं आपल्याला ॲक्चुअली विचार करायचा आहे. आणि इंटिरियर लाईफ म्हणजे एक हिडन लाईफ असते ना, की काही गोष्टी आहेत ना, येशू आणि तुमच्यामध्येच ठेवा. सगळ्या दुनियाला नको सांगा. अ, मला पण या गोष्टी आता येशू स्वतः शिकवतायत, की काही गोष्टी आहे ना, आपल्याला सगळ्यांना सगळं सांगायची गरज नाहीये. काही गोष्टी आहेत, ते प्रभूने आपल्यामध्ये असतील, तर तेवढंच आपल्या नात्यामध्ये ती मिस्ट्री राहील. काहीतरी असं राहील, ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं वाटेल, अजून प्रभूच्या जवळ येण्याची इच्छा राहील. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 2 पासून आपण पाहूया, कारण ते आपल्याला एकदम मॅच होईल, की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागले, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे, की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशासाठी उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. तर याच्यात दिला आहे, की आपल्या विश्वासाच्या अनेक परीक्षातून आपलं कॅरेक्टर फॉर्म होतंय. आपण अजूनही स्ट्राँग होतोय आतून.
आपल्याला देवाची स्वर्ग राज्याची ओढ निर्माण होईल, जेव्हा आपण मनापासून स्वीकार करूया जे चॅलेंजेस आपल्याला त्या दिवसाला येतायत. जे चॅलेंजेस आपल्याला त्या दिवसासाठी येतायत, जेव्हा आपण त्याचा स्वीकार करू ना, तेव्हा आपल्याला मनामध्ये तो धीर येईल आणि आपला विश्वास आपण प्रभूकडे प्रकट करू, की प्रभू आपल्याला फॉर्म करतायत, ते आपल्याला बनवतायत. ते आपल्याला आकार देतायत आणि आपल्याला स्वर्ग राज्यासाठी प्रिपेअर करतायत. तर याच प्रकारे आपण आपला अधिकार जो आहे तो लोकांना किंवा गोष्टींना नाही दिला पाहिजे परमेश्वर म्हणायचा. नाहीतर ते लोकं आपल्याला हवंय तसं आपल्याकडून आपलं मन अस्थिर होत राहणार. आणि लोकं वाईट नाहीये, गोष्टी वाईट नाहीये, पण आपल्याला प्रभूला पहिलं स्थान देणं खूप गरजेचं आहे प्रॅक्टिकली. प्रॅक्टिकली प्रभूला पहिलं स्थान देणं म्हणजे सतत प्रभूचा विचार करणं. मेसेजेस, चॅट्स आणि लोकांचा विचार करण्यामध्ये आपल्याला समजतं, की आपलं ॲक्चुअल मन तिकडे आहे. आपलं मन येशूमध्ये नाहीये. तर आपण स्वतःशी हॉनेस्ट राहूया. खरं ते बोलूया, की ॲक्चुअली आपलं मन कुठे आहे आणि आपण कसली आराधना करतोय. आपण लोकांची, गोष्टींची आराधना करतोय, की येशूची आराधना करतोय. आणि याच्यानुसार आपण पश्चाताप करूया, प्रभूकडे क्षमा मागूया, आपले मार्ग बदलूया आणि देवाच्या वचनावर मेडिटेशन करूया, मननचिंतन करूया आणि टाईम टू टाईम आपल्या काही सवयी प्रभू स्वतःहून काढतायत. या ट्रायल्स आणि या सिकनेस आणि या आजारपणातून, प्रॉब्लेम्समधून प्रभू आपल्याला अजून चांगलं बनवतायत, आतून स्ट्राँग बनवतायत. म्हणून तुम्ही खचून जाऊ नका आणि जास्त भीती, स्ट्रेस घेऊ नका. विश्वास ठेवा. प्रभू तुम्हाला आणि मला क्षमा करायला रेडी आहे. ते खूप दयाळू आहे येशू आणि ते आपल्यावर अत्यंत प्रेम करतात आणि त्यांना सगळं ठाऊक आहे काय चाललंय. त्यांना माहिती आहे तरी होतंय, तर मग तुम्ही पण स्थिर राहा आणि मी पण स्थिर राहील. विश्वास करूया, की ते काहीतरी चांगलंच करणार आहेत, जे आपल्याला दिसून येत नाहीये. आणि त्याच प्रकारे प्रभूची इच्छा करूया. प्रभूला काय हवंय यावर्षी? आपल्याला काय हवे, आपले प्लॅन्स, आपले प्रोजेक्ट्स आपण प्रभूला सांगूया. पण शेवटी आपण प्रभूला विचारूया, "प्रभू या नवीन वर्षामध्ये तुम्हाला जे हवंय ना, ते तुम्ही करा." आणि कारण आपल्याला ते ठाऊक आहे, की प्रभू आपल्याशी जास्त ते आपल्यावर प्रेम करतात. त्यांना ठाऊक आहे आपल्यासाठी काय बरोबर आहे आणि काय वाईट आहे. आपल्याला दिसत नाहीये. आपल्याला फक्त आत्ता टेम्पररी खुशी, टेम्पररी प्लेजर हवंय. आपण पुढचा विचारच नाही करत. पण प्रभूला माहिती आहे, की आपल्यासाठी सगळ्यात योग्य गोष्ट किंवा योग्य कधी काय योग्य आहे, त्यांना सर्व माहिती आहे. तर मनापासून प्रेयर करूया एकमेकांसाठी आणि मी पण तुमच्यासाठी प्रे करते. तुम्ही माझ्यासाठी प्रे करा आणि आय एम रिअली सॉरी की मला व्हिडिओ बनवता आला नाही. अ, पण होपफुली मी लवकर व्हिडिओ दुसरा घेऊन येईल. तोपर्यंत मोबाईलचा वापर कमी करा. जास्त करून देवाचं विचार आणण्यासाठी कोणतेही स्पिरिच्युअल एक्सरसाइजेस करा. ज्याच्यामुळे तुमचं मन आणि हृदय प्रभूमध्ये मधून-मधून येत राहणार. जर का ते भटकलं तरी त्याला परत आणायचंय आणि ट्रेन करत, करत, करत प्रभू आपल्याला नक्कीच मदत करतील आणि त्यांच्यावर मन ठेवल्यावरच आपल्याला शांती आणि स्थिरता येईल आणि आपल्याला खूप जास्त धीर येईल, की प्रभू आहेत आणि ते सगळं बघून घेतील. आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.